इयत्ता 10वी विषय सामाजिक विज्ञान, त्याच्यातील प्रकरण 20 भारताच्या सामाजिक समस्या आणि आव्हाने. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतात कोणकोणत्या सामाजिक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते, ते कशा स्वरूपात आपल्याला आव्हान स्वरूप आपल्यासमोर उभ्या राहिलेले आहेत आणि त्यांना कशा पद्धतीने आपल्याला सामोरे जाऊन त्यांना दूर करायचे आहे याच्याविषयी माहिती या प्रकरणात पाहूया. या प्रकरणातला भाग 1 आज आपण पाहणार आहोत. प्रकरण नंबर 20 जे ते SSC बोर्ड परीक्षेमध्ये एकूण 5 मार्कासाठी विचारले जात असते. त्याच्यावर सेक्शन म्हणजे विभाग बी मध्ये 2 मार्काचा प्रश्न असतो, तर विभाग सी मध्ये 3 मार्काचा प्रश्न विचारला जात असतो. तरी विद्यार्थी मित्रांनो, लक्ष देऊन हा पाठ अभ्यासायचा आहे. भारताच्या सामाजिक समस्या आणि आव्हाने. भारत एक विशाल वस्ती आणि विश्वात सर्वात मोठा लोकशाही असणारा देश आहे. आपण पाहतो की भारत म्हणजे भारतीय गणराज्य हा देश जगामध्ये दक्षिण आशियामधील एक प्रमुख देश आहे. जगातील प्राचीन संस्कृतीपैकी एक आहे. हा देश क्षेत्रफळाने जगातील 7वा सर्वात मोठा देश आहे, तर लोकसंख्येच्या बाबतीत 2ऱ्या क्रमांकावर आहे. भारताला हजारो वर्ष जुना असा इतिहास लाभलेला आहे. अनेक साम्राज्ये या भूमीत विकसित पावली व लयाला गेली, नष्ट झालेले आहेत. म्हणजे अनेक साम्राज्ये, अनेक राजे या ठिकाणी विकसित पावली. भाषा, ज्ञान, अध्यात्म, कला, धर्म या बाबतीत जगाला या देशाने मोठा वारसा दिलेला आहे. उष्णकटिबंधातील या देशात विविध प्रकारचे हवामान अनुभवायला मिळते. अनेक भाषा, अनेक प्रांत, अनेक रीतिरिवाज आपल्या देशात पाहावयास मिळतात. अनेक भाषा, अनेक प्रांत, अनेक रीतिरिवाज असून सुद्धा विविधतेत एकता हे आपल्या देशाचे वैशिष्ट्य आहे. आपण पाहतो की जेथे विविध धर्म, जाती, भाषा, संस्कृती असणारे लोक आपल्या भारतात पाहावयास मिळतात. आपण चित्राद्वारे विद्यार्थी मित्रांनो पाहतो की कशा पद्धतीने विविध जातीचे, विविध धर्माचे लोक या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळत आहेत. विविध धर्म, आपल्या भारतात विविध धर्माचे लोक राहतात. विविध जाती, विविध भाषा, प्रत्येक राज्यामध्ये वेगळी राजभाषा, राष्ट्रभाषा, आंतरराष्ट्रीय भाषा, बोलीभाषा, अनेक प्रकारच्या भाषा आपल्याला आपल्या भारतात पाहावयास मिळतात. भारतात एकूण 19,569 अशा मातृभाषा आपल्याला पाहावयास मिळतात. त्याच्यात अधिक भाषा, बोलीभाषा ह्या मातृभाषा म्हणून बोलल्या जातात. अशा अनेक भाषा आपल्या देशात बोलल्या जात असतात. भारताची संस्कृती ही आदर्श संस्कृती म्हटली गेलेली आहे. भारताच्या संस्कृतीला सोने की चिडिया असे नाव देण्यात आलेले आहे. आज सुद्धा जगामध्ये आपल्या संस्कृतीचा आदराने स्वीकार केला जात असतो. भारताची संस्कृती समन्वयकारी आणि सर्व धर्म समभावाची वैशिष्ट्ये असणारे आपल्याला पाहावयास मिळते. आपण पाहतो
चित्राद्वारे सुद्धा नकाशामध्ये दर्शवलेलं आहे की विविध धर्म, विविध जाती, विविध भाषा, अनेक परंपरा आपल्या भारतात पाहावयास मिळतात. तरी भारताची संस्कृती ही आदर्श संस्कृती म्हटली, कारण की विविधतेत एकता फक्त आपल्या भारतातच पाहावयास मिळते. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्यायचं आहे की चित्राद्वारे आपण पाहतो की आपला भारत हा आधुनिक समाजाकडे वेगाने वाटचाल करताना दिसून येतोय. भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आपण एक साधी टाचणीसुद्धा आयात करत होतो. आज मोठमोठ्या महाकाय यंत्राची आपण निर्यात करू लागलो आहे. हे आपल्या कौशल्यामुळे, आपल्या विवेकबुद्धीमुळे शक्य झालेले आपल्याला पाहावयास मिळते. आज एक लहानसा समाजसुद्धा वेगाने त्या ठिकाणी कशा पद्धतीने विकासाकडे परिवर्तन करू लागलेलं आहे, चित्राद्वारे आपण पाहतो. प्रत्येक व्यक्तीला आपल्या मत मांडण्याचा अधिकार दिसून येतो. सामान्य गावातून सुद्धा आपण ग्रामसभा बोलवली जात असते. त्याच्यामध्ये व्यक्ती आपले स्वतःचे मत मांडून आपल्या समस्या ह्या त्या ठिकाणी व्यक्त करत असतो. म्हणजे कशा पद्धतीने वेगाने त्याच्यात परिवर्तन होताना दिसून येते. आपण पाहतो की ज्यात सामाजिक विकास आपल्याला झालेला दिसून येतो, आर्थिक विकास झालेला आहे. कारण की आपण पाहतो की भारतात गरिबीचे प्रमाण जास्त आहे. गरिबी दूर करण्यासाठी सरकारने नवनवीन योजना सुरू केलेल्या आहेत. कोणीही उपाशी राहू नये यासाठी सरकारने दारिद्र्य रेषेखाली जीवन जगणाऱ्या लोकांना स्वस्त अन्नधान्य उपलब्ध करून दिलेले आहेत. म्हणून आर्थिक विकाससुद्धा झालेला आहे. एवढंच नाही तर बऱ्याचशा सुधारणा झाल्यामुळे दरडोई उत्पादनातसुद्धा वाढ झालेली आपल्याला पाहावयास मिळते. राजकीय क्षेत्रात, सांस्कृतिक वगैरे क्षेत्रातील अनेक जरी त्या ठिकाणी विकास झालेला असला तरी अनेक त्याच्यामध्ये समस्यासुद्धा आपल्याला पाहावयास मिळतात. तर आपल्याला सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात विकास झालेला आहे, परंतु त्याच्यामध्ये कोणकोणत्या समस्या आपल्याला झालेल्या आहेत आणि त्याच्यातून कोणकोणत्या समस्या उद्भवलेल्या आहेत, त्या समस्यांचा आपल्याला या टॉपिकमध्ये, या प्रकरणात अभ्यास करावायचा आहे. तर या प्रकरणात विकासासोबत कशा पद्धतीने आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी लोकांनी, भ्रष्ट नेत्यांनी, असे म्हणू शकतो आपण की समस्यांना चालना दिलेले. त्याच्यामध्ये भारतातील दोन ज्या मुख्य समस्या आहेत, एक सांप्रदायिकता म्हणजे काय, तर सांप्रदायिकते ही जो कोणताही धर्म किंवा संप्रदायाचे जे सभ्य असतात ते इतर धर्माच्या तुलनेत स्वतःचा धर्म किंवा संप्रदायास श्रेष्ठ दर्शवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे माझा धर्मच श्रेष्ठ आहे इतर धर्माच्या तुलनेने, असं ते सिद्ध करण्याचा किंवा दर्शवण्याचा प्रयत्न करतात. ते स्वतःच्याच धार्मिक हिताला जास्त महत्त्व देतात. तेव्हा ते प्रत्येक नागरिकांना व्यक्तिगतरित्या नाही परंतु सांप्रदायिक दृष्टीनेच पाहतात. त्यामुळे अशी जी विचारधारणा असते ती भारताला आपण पाहतो की विनाशाकडे घेऊन जाताना दिसून येते. अशी विचारधारणा जर भारतात राहिली तर भारताचा विकास हा लवकर होऊ शकणार नाही आपल्याला दिसून येते. आणि दुसरी समस्या आहे जातीवाद. जातीवादाची आपण स्पष्ट व्याख्या करू शकत नाही. जातीवाद म्हणजे वर्णवाद असे आपण म्हणू शकतो. वर्ण या शब्दाचा अर्थ रंग, वर्ग. तर प्राचीन वैदिक समाजात लोकांचे वेगळ्या गटात विभाजन करण्यात आलेले होते. त्यानुसार त्या ठिकाणी जात, धर्मवाद निर्माण केलेला आपल्याला पाहावयास मिळतो. तर अशी जी जाती आहे त्या काही इतिहासकारांनी त्या जातीला ज्ञाती म्हणून मान्यता दिली, परंतु या वर्णापेक्षा ज्ञाती ही वेगळी असते. सर्व वर्गांमध्ये वर्णांचा उल्लेख केलेला आहे. वर्ण फक्त 4च असतात पण ज्ञाती मात्र हजारो आहेत.
ज्ञाती ही खूप जटिल सामाजिक समूह आहे. त्याची वैश्विक पातळीवर व्याख्या करणे किंवा त्याचे वैशिष्ट्ये पडताळणे कठीण होते. शिवाय ज्ञाती खूपच लवचिक आणि विभिन्न प्रकारची होती. त्यामुळे आपण पाहतो की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर अनेक बदल झाले. त्याच्यानंतर बऱ्याचशा त्या ठिकाणी ज्या जाती आहेत त्या जातींना वर्गीकरण करून अनेक जातींना त्या ठिकाणी वेगळे ठेवण्यात आलेले आहे आणि त्या जातीनुसार त्यांना फायदे करून दिलेले आहेत. त्यांच्यासाठी घटनेमध्ये सुधारणा करून दिलेल्या आहेत. परंतु आपण पाहतो की घटनेनुसार कोणीही व्यक्ती जातीय पातळीवर भेदभाव करणे हे भारतीय संविधानाच्या कलम 15 नुसार बेकायदेशीर ठरवण्यात आले आहे. त्यामुळे जातीविषयी कोणीही भेदभाव करू नये किंवा जबरदस्ती की माझा धर्म श्रेष्ठ आहे आणि ही जाती तू स्वीकारली पाहिजे असेही कोणी वर्तन करू नये. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपण पाहतो की विविध धर्म, जाती आणि भाषेच्या लोकांनी एकमेकाच्या सहकार्याने आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे. आपल्या प्राणाची आहुती देऊन त्यानंतर आपल्याला भारताला स्वातंत्र्य प्राप्त झालेलं आहे. आज जे आपण स्वतंत्र जीवन जगतो आहे ते स्वतंत्र जीवन या क्रांतिकारकांमुळे जगतो आहे की ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे. परंतु या स्वातंत्र्य मिळवून देत असताना त्यांनी स्वातंत्र्य आंदोलनामध्ये जेव्हा एकतेने या आंदोलनात त्यांनी सहभाग दिलेला आहे त्यावेळेस कुठलीही जात की तू या धर्माचा आहे, मी या धर्माचा आहे म्हणून मी या आंदोलनात भाग घेणार नाही असे कुठलेही वर्तन त्यांनी केलेले नव्हते. त्यांनी फक्त आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळायला पाहिजे आणि आपण सर्व एकच आहोत हे त्यांनी दाखवून दिले होते. परंतु त्यांनी जे दर्शवलेला सद्भाव, ऐक्य आणि सहिष्णुता जी एकत्रित येऊन त्यांनी स्वातंत्र्य प्राप्त करून दिले होते त्याच्यात आपल्याला कुठेतरी ओहोटी म्हणजे कुठेतरी नष्ट झालेले आपल्याला पाहावयास मिळते. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आज एकत्रित येणे खूपच गरजेचे आहे, तरच आपण आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देऊ शकतो. आज जास्तीत जास्त आपल्याला जातीय भांडणे, आज माणूस हा माणसावरच त्या ठिकाणी जीव घ्यायला टपलेला दिसून येतोय. जातीय संघर्ष निर्माण केलेले आहेत. ज्या स्वातंत्र्याच्या वेळेस सर्वांनी एकत्रित येऊन भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले, स्वातंत्र्यानंतर आज आपसातच ते भांडणे करू लागलेले आहेत. सांप्रदायिक संघर्ष, माझाच धर्म कसा श्रेष्ठ आहे किंवा व्यक्तिगत नाही तर सामूहिकरित्या ते व्यक्तींना स्वीकारतात. प्रादेशिक हिंसा, प्रत्येक राज्यामध्ये आपण पाहतो नक्षलवादी हमले, जम्मू काश्मीरमध्ये अशा प्रांत किंवा प्रादेशिक राज्यामध्ये हिंसा चालू आहेत. या हिंसेमुळे आपल्या भारतात जी शांती होती ती शांती नष्ट झालेली दिसून येते. एवढंच नव्हे तर भारताचा जो विकास होणार होता, आज जर भारतात अशी जातीय भांडणे आणि सांप्रदायिकता राहिली नसती तर भारताचा विकास अशा पद्धतीने आपल्याला दिसून आला असता. तर अशा विकासाला अडथळा स्वरूप ठरणारी ही जी कारणे आहेत, जी देशासाठी नकारात्मक कारणे आपल्याला दिसून येतात, त्याच्यामध्ये सामाजिक सद्भाव दिसून येतो, संकुचित सांप्रदायिकता, बिनसांप्रदायिकता ही 1976च्या 42व्या घटनाकीय सुधारणेद्वारे प्रस्तावनेत बिनसांप्रदायिक या शब्दाची भर टाकण्यात आलेली होती. भारत हा एक धर्मनिरपेक्ष
किंवा बिनसांप्रदायिक सेक्युलर राज्य आहे. घटना की व्यवस्थेनुसार भारत हे धार्मिक राज्य बनू शकत नाही. भारत हे एक बिनसांप्रदायिक आहे. धर्माच्या नावाने ते एक देश किंवा राज्य बनू शकत नाही. भारत देशाचा स्वतःचा कोणताही धर्म नाही. त्यामुळे धर्माच्या बाबतीत भारत कोणत्याही धार्मिक प्रवृत्तींना समर्थन देऊ शकणार नाही. कारण की आपण पाहतो की राज्य कोणत्याही बिनसांप्रदायिक प्रवृत्तीचा संबंध धर्माशी जोडू शकणार नाही आणि कोणत्याही नागरिकास स्वतःच्या इच्छेनुसार कोणतेही धर्म पाळण्याची स्वतंत्रता आहे. राज्य धर्म किंवा संप्रदायाच्या नावाखाली कोणत्याही नागरिकाशी पक्षपात किंवा भेदभाव करू शकणार नाही. त्यामुळे सर्वांना आपल्या इच्छेनुसार धर्म स्वीकारण्याची मुभा त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि कोणताही व्यक्ती त्या ठिकाणी भेदभाव करू शकत नाही, पक्षपात करू शकत नाही. सर्व धर्म समदृष्टी, सर्व धर्म समभाव त्या सिद्धांताला स्वीकारण्यात आलेले आपल्याला दिसून येते. कारण की प्रत्येक राज्यामध्ये याला प्रोत्साहन देण्यात आलेलं आहे. त्यामुळे कोणीही व्यक्ती धर्माविषयी आचरण करू शकत नाही. अशा पद्धतीने भारतात जी एकता आहे ती एकता जर तयार राहिली तरच आपण त्याला विरोध करू शकतो. या आव्हानांना आपल्याला सामोरे जायचे. भारताची जी मुख्य सामाजिक समस्या आहे त्याच्यामध्ये पहिले सांप्रदायिकता. विद्यार्थी मित्रांनो, सांप्रदायिकता विषयी आपण अभ्यास करूया. मी अगोदरच तुम्हाला सांगितलं की सांप्रदायिक म्हणजे काय. सांप्रदायिकता म्हणजे काय की व्यक्ती हा काय करतो, आपल्या स्वतःच्या धर्माला श्रेष्ठ दर्शवण्याचा प्रयत्न करतो. तो स्वतःच्याच धार्मिक हिताला जास्त महत्त्व देतो. तेव्हा तो नागरिकाला एक नागरिक म्हणून नाही तर एक सांप्रदायिक दृष्टीनेच पाहतो की तो धर्माच्या दृष्टीनेच पाहतो. एक नागरिक म्हणून त्याला पाहत नाही. लक्षात घ्यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, सांप्रदायिकता म्हणजे काय की कोणताही व्यक्ती किंवा कोणत्याही धर्माचा व्यक्ती हा इतर धर्माच्या व्यक्तीला किंवा इतर धर्माच्या तुलनेत स्वतःच्याच धर्माला श्रेष्ठ समजत असतो आणि त्यावेळेस तो त्या व्यक्तीला एक व्यक्ती म्हणून न पाहता एक सांप्रदायिक स्वरूपात पाहतो. तेव्हा सांप्रदायिकता तयार होत असते, निर्माण होत असते. तर अशी सांप्रदायिकता ही देशाला विनाशासाठी मोठी जबाबदार ठरू शकते. म्हणून सांप्रदायिकता आचरण करणे हा एक गुन्हा आहे. सांप्रदायिकतेमध्ये आपण पाहतो भारत एक बिनसांप्रदायिक आणि धर्मनिरपेक्ष राज्य आहे किंवा देश आहे. कोणत्याही राज्यामध्ये आपण पाहतो किंवा भारतामध्ये पाहतो की ते राज्य मध्ये एकाच धर्माचे लोक राहतात असे आपल्याला दिसून येत नाही. प्रत्येक धर्माचे लोक त्या राज्यामध्ये राहत असतात. म्हणून भारत राज्यामध्येच नाही तर पूर्ण देशामध्ये सुद्धा आपण पाहतो की भारतात असे कुठलेही धर्माच्या नावाने भारताला ओळखले जात नाही. भारतात सर्व धर्म समभावाची नीती आपल्याला दिसून येते. म्हणून भारताला बिनसांप्रदायिक आणि धर्मनिरपेक्ष देश म्हटलं गेलेलं आहे. कारण की प्रत्येक व्यक्ती आपल्या इच्छेनुसार आपल्या आवडीचा धर्म तो स्वीकारू शकतो. त्यामुळे संकुचित सांप्रदायिकचे आचरण हे घटनेच्या भावनेविरुद्ध आहे. जर एखादा व्यक्ती सांप्रदायिकचे आचरण करत असेल तर घटनेनुसार ते शिक्षापात्र आहे. जेव्हा कोणतेही धार्मिक गट किंवा समुदाय कोणत्याही कारणास्तव दुसऱ्या धर्माचा किंवा संप्रदायाचा विरोध करतो तेव्हा सांप्रदायिक तणाव उत्पन्न होतो. किंवा आपण पाहतो की एखादा धर्माचा जो गट असेल तो दुसऱ्या धर्माचा विरोध करत असेल आणि स्वतःच्याच धर्माचा स्वीकार करत असेल किंवा स्वतःच्या धर्माचा स्वीकार करण्यासाठी लोकांवर जबरदस्ती करत असेल तेव्हा सांप्रदायिक तणाव उत्पन्न होत असतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला आपल्या इच्छेनुसार धर्म स्वीकारण्याचा अधिकार आहे. आपण पाहतो चित्राद्वारे धार्मिक गट किंवा समुदाय कोणताही धर्म किंवा संप्रदायाचे सभ्य इतर धर्माच्या तुलनेत स्वतःच्या धर्म किंवा संप्रदायास श्रेष्ठ दर्शविण्याचा प्रयत्न करतात. आमचाच धर्म कसा श्रेष्ठ आहे
हे दर्शवण्याचा प्रयत्न करतात व स्वतःच्या धार्मिकतेला जास्त महत्त्व देतात, तेव्हा ते प्रत्येक नागरिकांना व्यक्तिगतरित्या नाही परंतु सांप्रदायिक दृष्टीनेच पाहत असतात. ते धर्माच्या दृष्टीने पाहत असतात. अशी विचारसरणी समाजाला विभाजनाकडे घेऊन जात असते. धर्माचा विरोध करणे, असा धर्माचा जर विरोध करू लागले तर त्यावेळेस काय होईल, सांप्रदायिकतेमुळे आपल्या देशाचे विभाजन होऊ शकते किंवा वेगळ्या राज्याची मागणी त्या ठिकाणी ते करत असतात. प्रत्येक व्यक्ती, आपण चित्राद्वारे पाहतो विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक व्यक्ती स्वतःच्याच धार्मिकतेला कसं महत्त्व देतोय, माझा धर्म कसा श्रेष्ठ आहे, इतर धर्म कसा तुच्छ आहे, कनिष्ठ आहे, हे दर्शवण्याचा ते प्रयत्न करत असतात. त्यामुळे स्वतःच्या धार्मिकतेला जास्त महत्त्व देतात. अशा वेळेस सांप्रदायिक तणाव निर्माण होत असतो. त्यावेळेस प्रत्येक नागरिकांना व्यक्तिगतरित्या नाही तर त्यावेळेस काय पाहिलं जाते, सांप्रदायिक दृष्टीनेच पाहिले जाते. त्यांना व्यक्तिगतरित्याने पाहिले जात नाही विद्यार्थी मित्रांनो, तर सांप्रदायिक दृष्टीनेच पाहिले जात असते. अशा वेळेस अशी जी विचारसरणी सांप्रदायिक दृष्टीने पाहण्याची झाली तेव्हा ती समाजाला विभाजनाकडे घेऊन जाते. म्हणजेच त्या राज्यातनं स्वतःच्या धर्माचं वेगळं राज्य मागणी त्यावेळेस बुलंद होत असते आणि विभाजन होत असते. मग एकता त्या ठिकाणी आणि जी शांतता आहे ती भंग होत असते. स्वातंत्र्य प्राप्तीच्या एवढ्या वर्षानंतर पण आपण सांप्रदायिकतेच्या समस्येवर पूर्ण नियंत्रण आणू शकलो नाही. एवढे वर्ष झाले आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून, तरी आपल्याला सांप्रदायिकची समस्या पूर्णपणे नष्ट होऊ शकली नाही. सांप्रदायिकची जी समस्या आहे ती नष्ट होण्यासाठी आपल्याला अजून भरपूर काही करायचे बाकी आहे. त्यासाठी संकुचित सांप्रदायिकता जी आहे ती अगोदर नष्ट करायला हवी. सामाजिक तणाव त्यावेळेस निर्माण होत असतो, उत्पन्न होत असतो. व्यक्ती स्वतःच्याच बंधू बांधवांना स्वतःचा विरोधी मानतो. आपले जे भाऊ, आपलेच बंधू, आपले मित्र यांनाच आपण विरोधी मानत असतो. त्यामुळे समाजात घृणेचे वातावरण निर्माण होते, ईर्ष्येचे वातावरण निर्माण होत असते. सांप्रदायिक तणावामुळे सांप्रदायिक हिंसा व भांडणे त्यावेळेस निर्माण होत असतात. त्यावेळेस लोकशाही जी विचारसरणी या सर्व बाबतीत त्यावेळेस बुलंद होत असते. आपण लोकशाही म्हणजे लोकांचे अधिकार मागणे, लोक त्यावेळेस आपल्या अधिकाराची मागणी करत असतात. त्यावेळेस राष्ट्रीय एकता आणि राष्ट्राच्या विकासासाठी भयजनक स्थिती निर्माण होत असते. आता सांप्रदायिकतेविरुद्ध संघर्ष पाहू. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की सांप्रदायिकता ही व्यक्ती, समाज आणि राष्ट्राच्या विकासात अडथळा आणणारे परिबळ आहे. आपला जो विकास आहे ते विकासात मोठ्या प्रमाणात एक समस्या स्वरूपात अडथळा आणणारे घटक जे आहे ती सांप्रदायिकता आहे. तर सांप्रदायिकता दूर करण्यासाठी कित्येक उपाय हाती धरले पाहिजेत. त्याच्यात नागरिक, विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतो की सर्वप्रथम नागरिक आणि सरकार यांना सांप्रदायिक तत्वासमोर सक्तीपूर्वक सामना करावा लागेल आणि त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी नागरिक आणि सरकारांनी एकत्र येऊन त्याला सामोरे जाऊन सांप्रदायिकता दूर करण्यासाठी प्रयत्न करायला हवे. सांप्रदायिकता दूर करण्याचे परिणामकारक कार्य जे आहे ते शिक्षण करू शकते. त्यासाठी आपल्या शिक्षणात आणि अभ्यासक्रमात सर्व धर्माच्या चांगल्या बाबी समाविष्ट करण्यात येतात. तसेच शाळेमध्ये आयोजित सर्व धर्माच्या प्रार्थना, सामाजिक उत्सवांचे आयोजन, साजरीकरण वगैरे सारख्या प्रवृत्तींद्वारा मुलांमध्ये सर्व धर्माविषयी आदरभाव निर्माण करण्यात येत असतो. त्यासाठी जे सर्व धर्म आहेत त्याच्याविषयी आदरभाव निर्माण करण्यासाठी आपण शाळेत
प्रयत्न करायला हवे. सर्व धर्माची प्रार्थना आणि सामाजिक उत्सवाचे साजरीकरण चित्राद्वारे पण पाहू शकतो. तरच आपली सांप्रदायिकता ही दूर आपण करू शकतो. सांप्रदायिक विचारावर आधारित राजकीय पक्षाला आपण मान्यता देऊ नये. जे सांप्रदायिक विचारधारा धरू शकतील अशा राजकीय पक्षाला मान्यता देण्यात येऊ नये. निवडणुकीसाठी असणाऱ्या विशेष आचारसंहितेचा काटेकोरपणे अंमल करावा आणि करवावा. त्यासाठी निवडणुकीमध्ये जातीवरनं किंवा धर्मावरनं कोणीही राजकारणी व्यक्तीने मत मागू नये. मत मागण्यासाठी जर असं कोणी वर्तन करत असेल तर आचारसंहितेचा भंग झालेला असेल तर त्याच्या विरुद्ध कार्यवाही करण्यात यायला हवी. त्यासाठी काटेकोरपणे आपण पाहतो की आचारसंहितेचं पालन केले जात असते. रेडिओ, टी व्ही, सिनेमा सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे श्रेष्ठ दृश्य श्राव्य माध्यम आहे. दृश्य श्राव्य माध्यम म्हणजे जे आपण विद्यार्थी मित्रांनो पाहूही शकतो आणि ऐकूही शकतो. आपल्या भारतात निरक्षरतेचे प्रमाण जास्त असल्या कारणाने सामान्य नागरिकांपर्यंत जर आपल्याला काही माहिती पोहोचवायची असेल, काही बातमी पोहोचवायची असेल, ती पोहोचविण्यासाठी रेडिओ आणि टी व्ही हे उत्तम दृश्य श्राव्य माध्यम आहे. किंवा एखाद्या सिनेमाद्वारे सुद्धा आपण एखादा संदेश त्या लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. त्यासाठी सर्व धर्म समभाव सहिष्णुतेचा प्रसार करायला हवा, एकतेचा प्रसार करायला हवा. त्यासाठी राष्ट्रीय हिते आणि राष्ट्रवादास प्रोत्साहन मिळेल असे कार्यक्रम सुद्धा प्रसारित केले गेले पाहिजेत. धार्मिक प्रमुख आणि राजकीय नेते वगैरेंनी एकत्र येऊन देशाच्या विकासासाठी सांप्रदायिकतेची भावना दूर होईल असे प्रयत्न करायला पाहिजे. सर्व धार्मिक जे प्रमुख असतील आणि राजकीय नेते असतील यांनी एकत्र येऊन सांप्रदायिकता दूर करण्यासाठी किंवा ती भावना जी आहे ती दूर करण्यासाठी प्रयत्न करायला हवे. सांप्रदायिकता दूर करण्यासाठी तरुणांनी पुढे आले पाहिजे. तरुण वर्गात सांप्रदायिकतेच्या ऐवजी बिनसांप्रदायिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होईल असे प्रयत्न सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात व्हायला पाहिजे. तरच देशाचा आपण पाहतो की विकास होऊ शकतो. त्यासाठी सांप्रदायिकता आणि बिनसांप्रदायिकता आपण अगोदरच व्याख्या पाहिलेले ही दूर करण्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजे. आणि सर्व तरुण विद्यार्थी किंवा तरुणांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जर बाळगला तरच आपला सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात विकास होईल. त्यासाठी सरकारनेच नाही परंतु समाजाने पण विशिष्ट प्रयत्न करायला पाहिजे. सरकारच नाही तर सर्व मिळून आपण जर प्रयत्न केला तरच त्या ठिकाणी सांप्रदायिकता दूर होऊ शकते. धर्म, जाती, प्रांत, भाषा, राष्ट्रीय हित आणि राष्ट्रगौरव अशी समजूत लोकांना एक सूत्रात बांधते आणि ते राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय एकतेस पोषक बनविते. अशा पद्धतीने आपण सांप्रदायिकतेविरुद्ध जो संघर्ष आहे तो दूर करू शकतो. दुसरी समस्या आहे विद्यार्थी मित्रांनो जातीवाद. भारताच्या सामाजिक व्यवस्थेमध्ये सामाजिक संरचनेच्या स्वरूपात जातीचे अस्तित्व शतकापासून राहिलेले आपल्याला दिसून येते. जाती त्या ठिकाणी आपल्याला शतकापासून तिचे अस्तित्व दिसून येत असते की कशा पद्धतीने त्या ठिकाणी जातीवाद भारतात सुरू झालेला आहे. भारताची सामाजिक संरचना ही जातीवाद आधारित आहे असे सुद्धा म्हणता येईल. चित्रावर आपण सांगू शकतो की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशा पद्धतीची आपली संरचना त्या ठिकाणी जाती आधारावर केली गेलेली पाहावयास मिळते.
जाती व्यवस्था प्रारंभिक परिकल्पना आहे त्यापेक्षा प्राचीन काळात निराळी होती. आज आपण जी पाहतो जाती व्यवस्था ती प्राचीन काळात वेगळी दिसून येत होती. प्राचीन काळात जो व्यक्ती जे काम करायचा त्याच्या कामावरनं जातीचे वर्ग ठरवले गेलेले होते. विद्यार्थी मित्रांनो, चित्राच्या आधारे आपण पाहतो की कोणी त्या ठिकाणी ब्राह्मणाचे कार्य करतोय, कोणी शेतीचे कार्य करतोय, कोणी धार्मिक कार्य करतोय. अशा पद्धतीने वेगळे कार्य करताना कोणी युद्धात त्या ठिकाणी शस्त्र घेऊन युद्ध करतोय. तर या चित्रांच्या आधारावर जाती व्यवस्था ही ठरवण्यात आलेली आपल्याला दिसून येते. समाजाच्या गरजेस परिपूर्ण आणि श्रमविभाजनाच्या मूलभूत कार्यावर जाती होत्या. म्हणजे ज्या गरजा होत्या त्या गरजा पूर्ण करण्यासाठी जी मेहनत केली ते श्रम म्हणजे मेहनतीच्या वर्गावर त्या ठिकाणी जाती ठरवल्या गेलेल्या होत्या. प्रारंभिक कल्पनेप्रमाणे ती 4 व्यवसायावर आधारित वर्णव्यवस्था ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र ह्या पद्धतीने होती. ब्राह्मण आपण पाहतो, ब्राह्मण म्हणजे जे धार्मिक आणि कर्मकांडांचे काम करत होते. लक्षात घ्यायचे विद्यार्थी मित्रांनो, ब्राह्मण म्हणजेच जे धार्मिक आणि कर्मकांडाचे काम करत होते ते ब्राह्मण. क्षत्रिय ज्यांना राजन असेही म्हटले जायचे, जे शासक, प्रशासक आणि लढवय्ये होते म्हणजे युद्ध करायचे. तिसरे वैश्य जे कारागीर, व्यापारी आणि शेतकरी होते. वैश्य म्हणजे जे कारागीर, व्यापारी आणि शेतकरी होते ते वैश्य. आणि शूद्र जे हर कामी कामगार होते, म्हणजे जे काम सांगितलं जायचं, जे बाकीचे काम होते ते काम करणारे. अशा पद्धतीने 4 वर्गात जाती किंवा वर्णव्यवस्था ही ठरवण्यात आलेली आपल्याला दिसून येते. जाती आधारित वसाहत व्यवस्था आणि व्यवसाय होते. गावात सुद्धा त्या ठिकाणी जातीनुसारच मांडणी केली गेलेली असायची. ह्या जातीचा वर्ग वेगळा, वाडा वेगळा, त्या जातीचे वाडे वेगळे. अशा पद्धतीने जाती आधारावर वसाहत व्यवस्था म्हणजे राहण्याची व्यवस्था. एवढंच नाही, त्यांचे व्यवसायसुद्धा ठरवण्यात आलेले होते. व्यवसायाच्या आधारावर आवकचे स्रोत होते. समाजात आवक गटाच्या आधारावर कित्येक जाती कमी आवक मिळत असल्याने समाजाच्या इतर जाती समूहापासून आर्थिक स्थितीत दुर्बल आणि कमकुवत राहून गेल्या. आणि आवकसुद्धा जे उत्पन्नाचे साधन होते ते कशाच्या आधारावर होते? वर्गाच्या आधारावर होते. मिळेल ते काम करायचे, म्हणजे काम मिळालं नाही तर त्यांना रोजगार मिळत नसायचा. रोजगार मिळत नसल्याकारणाने त्यांची परिस्थिती दिवसेंदिवस गरीब होत गेली आणि गरीब होत गेल्यामुळे त्यांचे जे उपासमारीची समस्या निर्माण होत गेली. त्यांचे जीवन अतिशय कमकुवत झाले. मागासलेलपणा त्यांच्यात दिसून आला. अशा पद्धतीने जाती व्यवस्थेमुळे जे गरीब आहेत ते गरीब जास्त दिसून आले किंवा होत गेले. भारतात इंग्रजांच्या शासन काळापूर्वी कितीतरी जाती अन्य समूहापासून दूर सरळतेने पोहोचता येणार नाही अशा दुर्गम जंगलात आणि पहाडी विस्तारात निराळी वसाहत करून राहत होत्या. भारतात जेव्हा इंग्रजांचं शासन काळ होता त्याच्या अगोदर सुद्धा अशा काही जाती होत्या, त्या अतिशय दुर्गम पहाडी विस्तारात वेगळी वसाहत करून राहतात. त्यात कुठलीही सुविधा आपल्याला दिसून येत नाही. अतिशय त्यांची भाषा वेगळी, त्यांचे कोणाशी त्या ठिकाणी बोलण्या चालण्याचे देवाणघेवाण आदानप्रदान न झाल्यामुळे त्यांचा विकास झालेला आपल्याला दिसून येत नाही. त्यांची बोलीभाषासुद्धा वेगळी आहे, त्यांच्या शिक्षणाचे प्रमाण कमी आहे किंवा शिक्षणच नाही. त्यामुळे ही जाती जी आहे ती दुर्गम भागात निराळी वसाहत करून राहत असल्याकारणाने अतिशय हलाखीचे जीवन जगत होती. फक्त आपल्या दैनंदिन जीवनाचे उदरनिर्वाह करण्यापुरता ते जीवन जगत असायचे, कारण की देशातल्या घडामोडीशी त्यांचं काही देणे घेणे नव्हते. या जातींचे सामाजिक जीवन आणि सांस्कृतिक जीवन अन्य प्रजासमूहापेक्षा निराळ होते, कारण की देवाणघेवाण नसल्या कारणाने आपल्या ज्या पहाडी दुर्गम भागात राहत होते त्याच विस्तारात त्यांचे जीवनशैली होती. म्हणजे त्यांचे सामाजिक आणि सांस्कृतिक जीवन
हे अन्य प्रजासमापेक्षा अतिशय वेगळे आपल्याला दिसून येते. त्यांची वेगळी संस्कृती, बोलीभाषा होती. या जातीचे लोक पण पिढ्यानपिढ्या वेगळ्या वसाहती करून राहून एकाकी जीवन वगैरे कारणाने विकास साधू शकले नाहीत. कारण की पिढ्यानपिढ्या त्या ठिकाणी दुर्गम भागात राहत असल्याकारणाने कुठल्याही प्रकारचे शहराशी किंवा गावाशी किंवा इतर लोकांशी त्यांचे विचारांचे देवाणघेवाण आदानप्रदान न झाल्यामुळे त्यांचा विकास झालेला नाही. परिणामी त्यांची आर्थिक आणि सामाजिक स्थिती पण कमकुवत राहिली. म्हणून त्यांचा आर्थिक विकाससुद्धा आपल्याला दिसून येत नाही. अल्पसंख्याक, दुबळा वर्ग आणि मागासलेल्या वर्गाच्या हिताच्या रक्षणासाठी घटनाकीय व्यवस्था. अल्पसंख्याक म्हणजे देशाच्या एकूण लोकसंख्येच्या निम्मेपेक्षा कमी लोकसंख्या ज्या देशात असेल किंवा ज्या देशात एकूण लोकसंख्येच्या निम्म्यापेक्षा त्या जातीची संख्या कमी असेल अशा वर्गाला अल्पसंख्याक म्हणण्यात येते. दुबळा वर्ग आणि मागासलेल्या वर्गाच्या हिताच्या रक्षणासाठी घटनात काही व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत. भारताच्या घटनेत अल्पसंख्याक, दुबळे वर्ग आणि मागासलेल्या वर्गांच्या रक्षण, कल्याण आणि विकासासाठी कित्येक घटनाकीय व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत. कारण की आपण पाहतो विद्यार्थी मित्रांनो, यासाठी ही व्यवस्था करण्यात आलेली आहे की त्या जातीचे किंवा त्या धर्माचे लोक जे आहेत त्या धर्माच्या लोकांचा विकास मागे नाही राहायला पाहिजे, त्यांचासुद्धा विकास इतर धर्माच्या बरोबर व्हायला पाहिजे. त्यासाठी सरकारने किंवा घटनेने यासाठी काही तरतूद करून ठेवलेली आहे. या घटनाकीय व्यवस्था त्यांच्या हिताची रक्षा, सामाजिक असमानतेचे निवारण, त्यांच्या कल्याण आणि विकासासाठी सुनिश्चित केलेले आहेत. कारण की त्यांनासुद्धा स्वतःच्या रक्षणाची खात्री ही घटना करून देत असते. घटनेद्वारे त्यांना स्वतःच्या रक्षणाची खात्री मिळालेली आहे. त्याच्यात कुठल्याही पद्धतीने असं मनात खंत निर्माण व्हायला नको की आम्ही या धर्माचे या देशात कमी असल्याकारण आमच्यावर अन्याय होतोय, म्हणून त्यांना असमानतेचे निवारण केलेले आहे. सर्व धर्मांना आपण त्या ठिकाणी भारतामध्ये सारखी वागणूक दिली जात असते. त्यांच्या कल्याण आणि विकासासाठी अनेक नवनवीन सुविधा घटनेत करण्यात आलेल्या आहेत, नवनवीन योजना राबविण्यात आलेल्या आहेत. त्यासाठी भारताची घटना भारताच्या सर्व नागरिकांना समानरित्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय प्रदान करते. कारण की आपण पाहतो की नागरिकांकडे पाहत असताना भारत हा धर्माच्या दृष्टीनं न पाहता एक नागरिक म्हणून पाहत असतो की तो भारताचा नागरिक आहे. म्हणून त्याला सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय भारताची घटना प्रदान करत असते. भारताच्या घटनेत सांगितल्याप्रमाणे जाती, वंश, धर्म, भाषा, लिंग यांच्या आधारे कोणत्याही प्रकारचे भेदभाव ठेवण्यात येणार नाही. प्रत्येक व्यक्तीला समान संधी आणि समान दर्जा प्राप्त व्हावा त्याचा पण घटनेत उल्लेख केलेला आहे. आपण पाहतो घटनेमध्ये विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे की घटनेमध्ये तू या जातीचा आहे, तू या वंशाचा आहे, तू या धर्माचा आहे, की तुझी भाषा ही आहे, तू ह्या लिंगाचा आहे, अशा पद्धतीने कुठलाही भेदभाव ठेवला जात नाही. प्रत्येक व्यक्तीला भारतामध्ये समान संधी आणि समान दर्जा देण्यात आलेला आहे. आपण पाहतो की या व्यतिरिक्त राज्यांना असे पण अधिकार देण्यात आले आहेत की त्यांना कल्याणकारी राज्याचे दायित्व कर्तव्य पार पाडण्यासाठी तसेच दुबळ्या आणि मागासलेल्या वर्गाच्या रक्षणासाठी कित्येक मूलभूत अधिकारांवर पण घटनेत राहून योग्य प्रतिबंध लावू शकतात. जर एखादे राज्य मागासलेले असेल आणि त्या राज्याला जर विकास करायचा असेल तर दुबळ्या आणि मागासलेल्या व्यक्तींसाठी अतिशय मूलभूत अधिकार, काही नियमांचे बंधन ठेवून त्यांना देण्यात आलेले आहेत. धार्मिक स्वतंत्रतेचा अधिकार, कोणत्याही धर्माचे पालन करण्याची स्वतंत्रता त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. म्हणून त्या ठिकाणी तो मागासलेला वर्ग किंवा तो स्वतःला त्या धर्मात तो धर्म त्याला आवडत नसेल, धर्मांतर करायची इच्छा असेल तर तो आपल्या इच्छेनुसार धर्मांतर करू शकतो, धर्म स्वीकारू शकतो. म्हणून कोणत्याही व्यक्तीला आपला स्वतःचा धर्म स्वीकारण्याची स्वतंत्रता घटनेत देण्यात आलेली आहे.
आपण पाहतो चित्रांद्वारे सुद्धा आपण पाहू शकतो की अल्पसंख्याक दुबळे वर्ग आणि मागासलेल्या वर्गांना घटना की हक्क देण्यामागचा मुख्य हेतू हा आहे की त्यांना राष्ट्रात समान संधी, न्याय आणि दर्जा मिळावा. घटनेद्वारे त्यांना विशेष अधिकार यासाठी देण्यात आलेले आहे की त्यांना सुद्धा समान संधी मिळायला पाहिजे आणि समान दर्जा, समान न्याय मिळाला पाहिजे. यामुळे अल्पसंख्याक दुबळे वर्ग आणि मागासलेल्या वर्गांना घटना की हक्क देण्यात आलेले आहेत. राष्ट्राच्या पंचवार्षिक योजनामध्ये पण या सर्व वर्गांसाठी खास लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. त्यासाठी जे मागासलेले वर्ग आहेत त्यांच्यासाठी सुद्धा घटनेद्वारे वेगवेगळ्या योजना राबविण्यात आलेल्या आहेत. पण पाहतो पेन्शन वगैरे किंवा वेतन श्रेणी वगैरे सुद्धा त्यांना देण्यात आलेले आहे, वेतन वगैरे देण्यात येत असते. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा मुद्दा पाहू आपण. अल्पसंख्याक लघुमती म्हणजे काय? मी अगोदरच आपला जातीवादामध्ये उल्लेख झालेला आहे, त्याच्यात मी सांगितलं अल्पसंख्याक लघुमती. अल्पसंख्याक म्हणजे काय? ज्या धर्माचे लोक भारताच्या एकूण लोकसंख्येच्या निम्म्यापेक्षा सुद्धा त्या धर्माचे लोक कमी असतील तर ते देशात काय असतील? अल्पसंख्याक असतील. परंतु एखाद्या प्रदेशामध्ये त्यांची संख्या अल्पसंख्याक नसते, ते बहुसंख्याक असतात. आणि ज्या दुसऱ्या जे बहुसंख्याक असतील देशामध्ये ते त्या राज्यामध्ये अल्पसंख्याक असू शकतील. अल्पसंख्याकाची व्याख्या राज्यामध्ये आणि देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला पाहावयास मिळते. धर्म किंवा भाषेच्या आधारे कोणतेही प्रदेश किंवा प्रदेशामध्ये बहुसंख्येत नसतात अशा लोकसमूहाला अल्पसंख्याक म्हणण्यात येते. म्हणजे त्यांची संख्या एकूण लोकसंख्येच्या निम्म्यापेक्षा सुद्धा कमी असते, ते बहुसंख्येत नसतात, अशा लोकसमूहाला काय म्हणण्यात येते? अल्पसंख्याक म्हणण्यात येते. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे अल्पसंख्याक म्हणजे काय. ज्या धर्माचे लोक एखाद्या प्रदेशामध्ये बहुसंख्येत नसतात की त्यांची संख्या एकूण लोकसंख्येच्या निम्म्यापेक्षा कमी असते अशा लोकसमूहाला काय म्हणतात? अल्पसंख्याक म्हणतात. भारताच्या घटनेत अल्पसंख्याकाची स्पष्ट व्याख्या ही करण्यात आलेली नाही. घटनेमध्ये याची व्याख्या देण्यात आलेली नाही, परंतु आपण समजून घेण्यासाठी व्याख्या करतो. देश किंवा प्रदेशाच्या लोकसंख्येच्या अर्ध्या किंवा त्यापेक्षा कमी संख्या असणाऱ्या लोकसमूहाला अल्पसंख्याक म्हणता येईल. अल्पसंख्याकाची कल्पना कोणत्याही धर्म, भाषा किंवा प्रदेशापुरती मर्यादित नाही. म्हणजे प्रदेशापुरती मर्यादित नाही, ती देशामध्ये अल्पसंख्याक असतील परंतु एखाद्या प्रदेशामध्ये ते बहुसंख्याक असतील, त्यामुळे ती संकल्पना आपल्याला लागू होत नाही. राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याकांसारखेच राज्यस्तरावर स्थानिक किंवा प्रादेशिक अल्पसंख्याकांची नोंद घ्यावी लागते. त्याचमुळे राष्ट्रीय स्तरावरील अल्पसंख्याकांची संकल्पना ही राज्यस्तरावरील संकल्पनेपेक्षा एकदम निराळी आहे. राष्ट्रीय स्तरावर त्याची संकल्पना व्याख्या वेगळी असते तर राज्यस्तरावर वेगळी असते. कारण की लक्षात घ्यायचे विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय स्तरावर त्यांची संख्या एकूण लोकसंख्येच्या निम्म्यापेक्षा कमी असते, तर एखाद्या राज्यामध्ये उदाहरणार्थ जम्मू काश्मीरमध्ये आता मुस्लिम वर्ग हा भारतामध्ये त्यांची संख्या कमी आहे, एकूण लोकसंख्येपेक्षा निम्म्यापेक्षा कमी आहे, म्हणून त्याला अल्पसंख्याक म्हणत आहे. परंतु जम्मू काश्मीरमध्ये त्यांची संख्या जास्त आहे, म्हणून ते जम्मू काश्मीरमध्ये त्यांचे अल्पसंख्याक नाही, तर ते काय म्हणता येईल? बहुसंख्याक म्हणता येईल. म्हणजे राज्यामध्ये त्याची संकल्पना वेगळी आहे तर देशामध्ये त्यांची संकल्पना वेगळी दिसून येते. भारतात अल्पसंख्याकांनाही बहुसंख्याकांप्रमाणे सर्व अधिकार समान पातळीवर मिळाले आहेत. आपण अगोदरच पाहिले भारतात सर्व धर्म समभाव, सर्वांना अल्पसंख्याक असो किंवा बहुसंख्याक असो सर्वांना अधिकार सारखे देण्यात आलेले आहेत. अल्पसंख्याकांची संस्कृती, धर्म, लिपी तसेच भाषाच्या संरक्षण आणि प्रोत्साहनासाठी घटनेमध्ये कित्येक विशेष व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत. त्यांची धर्म, लिपी, भाषा आणि त्यांना प्रोत्साहन मिळवा यासाठी घटनेत अनेक व्यवस्था करण्यात आलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. त्याच्यात पाहू आपण
राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगानुसार अल्पसंख्याकांचे हित, कल्याण आणि विकासासाठी राष्ट्रीय अल्पसंख्याक पंचाची रचना करण्यात आलेली आहे. अल्पसंख्याकांचे हित, कल्याण आणि विकास यांना जोपासले जावे त्यासाठी राष्ट्रीय अल्पसंख्याक पंच याची रचना करण्यात आलेली आहे. धार्मिक स्वतंत्रतेचा अधिकार अल्पसंख्याकांना विश्वास देतो की ते स्वतःच्या धर्माचा प्रचार, प्रसार आणि प्रोत्साहनासाठी प्रयत्न करू शकतात. मूलभूत जे अधिकार मिळालेले आहेत प्रत्येक नागरिकाला, जे मूलभूत अधिकारांमध्ये धार्मिक स्वतंत्रतेचा अधिकार मिळालेला आहे, त्या अधिकाराद्वारे अल्पसंख्याक व्यक्तीसुद्धा आपल्या स्वतःच्या धर्माचा प्रचार, प्रसार करू शकतो, प्रोत्साहनासाठी कार्यवाही करू शकतो, मार्गदर्शन देऊ शकतो. कायदा जबरदस्तीने धर्मांतराला मान्यता देत नाही. कोणताही व्यक्ती कोणत्याही व्यक्तीवर जबरदस्ती धर्मांतर करण्यासाठी करू शकत नाही. सरकारी मदत घेणारी कोणतीही शैक्षणिक संस्था धार्मिक शिक्षण देऊ शकत नाही. शाळेमध्ये धार्मिक शिक्षण दिले जाऊ शकत नाही. सरकारी जे शाळेला ग्रांट असेल ते धार्मिक शिक्षण देऊ शकत नाही. सर्व धार्मिक समुदायांना त्याच्या धर्माच्या व्यवस्थापनेसाठी आणि धार्मिक कार्यासाठी संपत्ती मिळविण्याचा, त्याची काळजी घेण्याचा अधिकार आहे. धार्मिक समुदायाला आपल्या धर्माच्या व्यवस्थापन, धर्माचं आयोजन करायचं असेल, व्यवस्थापन करायचं असेल, धार्मिक कार्यासाठी जी संपत्ती मिळवायची असेल तर त्याची तो काळजी घेण्याचा अधिकारसुद्धा त्याला घटनेने दिलेला आहे. सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकाराद्वारा अल्पसंख्याक स्वतःची लिपी आणि संस्कृती यांचे रक्षण करू शकतात. आपली स्वतःची जी लिपी असेल, मातृभाषा असेल, याचे रक्षण करण्याचा अधिकार घटनेने त्यांना दिलेला आहे. सरकारी मदत मिळवणाऱ्या कोणत्याही संस्था धर्म, वंश, जाती, रंग किंवा भाषेच्या आधारावर कोणालाही प्रवेश मिळवण्यासाठी अडवून ठेवू शकत नाही. एखादी सरकारी ग्रांट मिळालेली असेल, ती शाळा शाळेत प्रवेश देत असताना धर्म, वंश, जाती किंवा रंग याच्या आधारावर त्यांना प्रवेश देत नाही किंवा त्यांना त्या आधारावर प्रवेश देण्यासाठी थांबवू शकत नाही. सर्वांनाच त्या ठिकाणी आपल्या योग्यतेनुसार प्रवेश किंवा त्या ठिकाणी ॲडमिशन मिळत असते. समाजातील सर्व वर्गांना स्वतःच्या पसंतीप्रमाणे भाषा लिपी जपण्याचा, विकास करण्याचा आणि त्यासाठी शैक्षणिक संस्था स्थापण्याचा आणि चालवण्याचा अधिकार आहे. आपली मातृभाषा जपण्यासाठी अल्पसंख्याकांना आपली लिपी, भाषा जपण्यासाठी शैक्षणिक संस्था ते स्थापन करू शकतात किंवा ते चालवू शकतात. भारतीय अल्पसंख्याकांच्या मुलांना प्राथमिक शिक्षण मातृभाषेत मिळावे तशी सोय सरकार देते. अल्पसंख्याक जे असतील त्यांना आपले जे शिक्षण आहे ते मातृभाषेत मिळावे यासाठी सरकारने तशा अल्पसंख्याकांसाठी सरकारी शाळा स्थापन केलेल्या आहेत. पुढचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती म्हणजे काय, त्याच्याविषयी आपण पाहू. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती याची कोणतीही व्याख्या भारताच्या घटनेत स्पष्ट करण्यात आली नाही. जसे आपण अल्पसंख्याकांचं पाहिलं तशी याची व्याख्यासुद्धा स्पष्ट करण्यात आलेली नाही. ज्या भटक्या जाती असतात त्यांना आपण या वर्गात मांडू शकतो, ठेवू शकतो. वेगळा समुदाय, दुर्गम भागात राहणारे. संबंधित राज्याच्या राज्यपालाच्या सल्ल्याने राष्ट्रपतीच्या आदेशाद्वारे त्यांचा विशेष उल्लेख करण्यात आलेला आहे. राज्यपालच्या सल्ल्याने आणि राष्ट्रपती आदेश देऊन अनुसूचित जनजाती आणि अनुसूचित जाती यांचा उल्लेख करण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. जातीवादाच्या कारणाने कित्येक जातीचे शोषण थांबविणे, त्यांच्यावर होणारा अन्याय दूर करणे. आपण पाहतो जातीवाद हा आपल्या समाजाला लागलेला किंवा मोठा कलंक आहे, तो दूर करण्यासाठी त्याचे जे शोषण आहे ते थांबविले पाहिजे, त्याच्यावर होणारा अन्याय दूर केला पाहिजे. समानता आणि बंधुभावाने त्यांच्यातील संकुचितता दूर करणे, त्याचा सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकास व्हावा या हेतूने भारताच्या घटनेत कित्येक विशिष्ट व्यवस्था करण्यात आलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यासाठी अनेक व्यवस्था केलेल्या दिसून येत असतात. आपण चित्राद्वारे पाहू शकतो. शिक्षण, वेगवेगळे प्रशिक्षण, वेगवेगळ्या योजना राबवून त्यांना त्या ठिकाणी रोजगार दिलेला आहे. त्यांचा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकास व्हावा यासाठी प्रयत्न केलेले आहेत. घटनेच्या कलम 341 मध्ये सांगितल्याप्रमाणे अनुसूचीमध्ये समाविष्ट जातीस अनुसूचित जाती म्हणून ओळखण्यात येते.
विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्यायचं आहे, घटनेच्या कलम 341 मध्ये समाविष्ट झालेल्या जातीला अनुसूचित जाती म्हणून ओळखण्यात येते. कलम क्रमांक 341 मध्ये समाविष्ट असलेल्या जातीला अनुसूचित जाती, तर घटनेच्या कलम 342 मध्ये समाविष्ट झालेल्या जातीला अनुसूचित जनजाती म्हणून ओळखण्यात येते. कलम नंबर 341 मध्ये समाविष्ट जातीला अनुसूचित जाती, कलम क्रमांक 342 मध्ये समाविष्ट जातीला अनुसूचित जनजाती म्हणून ओळखण्यात येत असते. अनुसूचित जनजातीमध्ये अशा लोकांचा समावेश करण्यात आला आहे ते जास्त करून जंगल किंवा पहाडी विस्तारात राहतात, विशिष्ट भौगोलिक स्थितीमध्ये राहतात आणि दुसऱ्यांपेक्षा वेगळे सामाजिक आणि सांस्कृतिक जीवन जगतात. अशा लोकांचा समावेश त्या ठिकाणी अनुसूचित जनजातीमध्ये करण्यात आलेला आहे. दुर्गम भागात राहतात, आपण चित्राद्वारे पाहतो. वेगळी वसाहत करून ते राहत असतात. त्यांचे सामाजिक सांस्कृतिक जीवनसुद्धा वेगळ्या पद्धतीने ते जगत असतात. अशा जाती अनुसूचित जनजातीमध्ये समाविष्ट होत असतात. सामान्य लोकांपेक्षा यांचे आर्थिक आणि शैक्षणिकरित्या ते मागासलेले आपल्याला दिसून येतात. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण सांप्रदायिकता, जातीवाद, अल्पसंख्याक आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजातीविषयी अभ्यास केला. भाग 2 मध्ये उर्वरित भाग पाहूया. थँक्स.